हाय हॅलो नमस्कार, मी आहे योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच हा मोठा बॉक्स बघून काय वाटतं तुम्हाला, काय असेल यामध्ये नक्की गेस करा. तर आज मी तुम्हाला आमची फिटकिट एक्सरसाइज बाईक दाखवणार आहे. ही बाईक आम्ही का घेतली, ती खरंच वर्थ इट आहे का, किंवा घरी इन्स्टॉलेशन करणं सोपी आहे का, किती जागा लागेल, लेडीजसाठी, जेंट्ससाठी किंवा मुलांसाठी ती किती युजफुल आहे, आणि आमचा ऑनेस्ट एक्सपिरियन्स काय आहे, हे सगळं आजच्या मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, मी कोणती फिटनेस एक्सपर्ट वगैरे नाही आणि हा व्हिडिओसुद्धा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. आम्ही ही बाईक आमच्या गरजेनुसार घेतली आहे आणि काही दिवस वापरल्यानंतर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे. आम्ही ही बाईक का घेतली, खरं सांगायचं तर व्यायाम करायचं असं आपण सगळेच ठरवतो, पण रोज जिमला जाणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. कधी कधी घरची कामं असतात, कधी ऑफिस असतं, कधी मुलांची जबाबदारी असते, कधी कधी इतका थकवा आलेला असतो की बाहेर जायचा मूडच होत नाही, किंवा आता तर पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत त्याच्यामुळे माझं वॉक पण होत नाही. मी रेग्युलर वॉक करण्याचा प्रयत्न करते, पण एकदा का पाऊस सुरू झाला तर मग ते काही जमत नाही आणि ते ओल्या ओल्यामध्ये वॉक करायची पण इच्छा होत नाही. त्यामुळे म्हटलं की आपण घरीच काहीतरी शोधूया की आपला घरच्या घरी व्यायाम होईल, एक्सरसाइज होईल. म्हणून आम्ही दोघांनी मिळून हा डिसिजन घेतला की आपण ही अशी एक्सरसाइज बाईक घ्यायची. घरातच एखादी एक्सरसाइज बाईक किंवा ट्रेडमिल असेल तर ते आपल्याला लगेच वापरता येते. सकाळी 20 मिनटं, संध्याकाळी 15-20 मिनटं, किंवा टी व्ही बघतानासुद्धा सहज पॅडलिंग करता येतं. म्हणून आम्ही ही फिटकिट एक्सरसाइज बाईक घेण्याचा निर्णय घेतला. आता याचं इन्स्टॉलेशनबद्दल बोलायचं झालं तर बाईक आली तेव्हा ती कंप्लीट असेंबल्ड नव्हती. मोठ्या बॉक्समध्ये वेगवेगळे पार्ट्स होते. पहिल्यांदा बॉक्स उघडला तेव्हा वाटलं अरे बापरे, हे सगळं कसं बसवायचं. पण त्याच्यासोबत ना एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असतं, त्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळं दिलेलं असतं आणि आम्ही शांतपणे एक एक पार्ट जोडत गेलो. सीट, हँडल, पेडल्स, डिस्प्ले बसवला. जर तुम्ही पहिल्यांदाच अशी बाईक असेंबल करत असाल तर थोडा वेळ लागू शकतो, पण अशक्य तर अजिबातच नाही. म्हणजे आम्ही दोघांनी मिळून ती छान असेंबल करून घेतली. आता एक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो, ही बाईक ठेवायला खूप जागा लागते का? तर उत्तर म्हणजे नाही. आमच्या घरातही खूप मोठी जागा नाही. एका कोपऱ्यात ती अगदी कम्फर्टेबली ठेवता येते. ती इकडे तिकडे हलवता येते. ती एकदम स्टेबल आहेत, पण तिचं वजन असं फार असं जड नाही की आपण तिला हलवू शकत नाही. यूज करायची असेल तेव्हा पुढे आणायची आणि झाल्यानंतर पुन्हा जागेवर नेऊन ठेवू शकता. त्यामुळे जागेचा असा फारसा प्रश्न मला तरी वाटला नाही. आता मी जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले मी ते बाईक यूज करते आहे आणि आम्हाला त्याच्यापासून जागेचा वगैरे असा काही प्रश्न आलेला नाही. आता महिलांसाठी ही बाईक किती युजफुल आहे, तर मला वाटते की घर सांभाळणाऱ्या महिलांसाठी ना हा खूप चांगला ऑप्शन आहे. आपण दिवसभर कामात असतो, बाहेर जिमला जाणं नेहमी शक्य होत नाही, पण घरात बाईक असेल तर वेळ मिळाला की लगेच 20-30 मिनटं एक्सरसाइज करता येतो. कोणत्याही वेळेचे आपल्याला बंधनं नसतात. आपलं काम झालं की आपण लगेच जाऊन त्यावर बसू शकतो. पुरुषांसाठी ती तितकीच उपयोगी आहे, कारण ऑफिसमधून आल्यावर बाहेर जाण्यापेक्षा घरीच वर्कआउट ते करू शकतात. विकेंडला किंवा सकाळीही सहज वापरता येते. मुलांसाठी तर सांगायलाच नको. मुलांना ही बाईक बघून खूप एक्साइटमेंट होते आणि तिची सीट जी आहे ती तुम्ही खालीवर करू शकता, त्याच्यामुळे मुलं आरामात चालवू शकतात. आता आमचा एक्सपिरियन्स, आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं, पहिली गोष्ट म्हणजे कन्व्हिनियंट आहे. घराबाहेर जाण्याची गरज नाही, वेळ वाचतो आणि सायकलचा अजिबात आवाज येत नाही आणि जेव्हा वाटेल तेव्हा एक्सरसाइज करू शकतो आपण. किती एक्सरसाइज केली, किती काय केलं ते सगळं त्यावर दिसते. हे सगळे इन्स्टॉलेशन करता करता कधी रात्र झाली ते कळलंच नाही आणि अजून माझा स्वयंपाकही बाकी होता. मग मी म्हटलं आता एवढ्या घाईत काय बनवायचं, म्हणून मग पटकन कुकर लावला. त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स करून खिचडी बनवायचं ठरवलं. मध्येच जाऊन डाळ तांदूळ धुवून कुकरला लावून आले. तोपर्यंत पुन्हा इकडे कामाला लागले. म्हटलं इन्स्टॉलेशन तर झालं आहे, पण साफसफाईच्या आधी जर गॅसवर मी कुकर चढवून ठेवला तर माझे सगळं उचलून होईपर्यंत कुकर पण होऊन जाईल. आणि घरात अशी नवीन वस्तू आणली की इन्स्टॉलेशन असतंच, पण त्यासोबतच सगळं सामान उघडणं, बॉक्स, प्लॅस्टिक्स, थर्माकोल्स आणि नंतर हे सगळं आवरणं, हे काम मला सगळ्यात जास्त अवघड वाटतं. इन्स्टॉलेशनपेक्षा हे आवरायचं कामच जास्त वेळ घेतं.
तुमच्याकडेही अशी जर बाईक तुम्ही वापरत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स नक्की माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. आणि ह्या बाईकबद्दल जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. मी माझ्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता मी जवळजवळ 8 दिवस झाले मी ती सायकल रेग्युलर यूज करत आहे आणि मला तरी खूप छान वाटत आहे. आणि ट्रेडमिलला थोडी जास्त जागा लागते म्हणून आम्ही ही बाईक घेण्याचा निर्णय घेतला होता. हिचा आवाजसुद्धा अजिबात येत नाही, म्हणजे तुम्ही तिथल्या तिथे करत असाल तरी कोणाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही सायकलिंग करताय म्हणून. सगळं उचलून होईपर्यंत इकडे कुकरही झालं होतं, म्हणून मग म्हटलं छान खिचडीला खमंग अशी फोडणी देऊया. आमच्या घरी ना खिचडीमध्ये भरपूर लसूण लागतो, त्यामुळे मी भरपूर लसूण घातला. त्याचा सुगंध आला की खिचडीची चवच वेगळी लागते. मस्त खिचडीला खमंग अशी फोडणी घातली. मी थोडी पातळ खिचडी बनवते. मला ना खिचडी आणि कढीसुद्धा फार आवडते, पण आता मी खिचडीसोबत काहीही बनवलं नाही आहे. म्हणून म्हटलं खिचडीसोबत पापड तरी हवाच, म्हणून पापड छान भाजून घेतले आणि त्यासोबत थोडंसं लोणचंही घेणार आहे. आणि बस मग काय, दिवसभराच्या कामानंतर गरम खिचडी खाऊन अगदी पोटभर जेवण केलं. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.